जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉनवर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच. आपली बाजार समिती YouTube चॅनलवर एकच उद्देश, माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे. आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर बघणार आहोत की पीक विम्याची यादी कशा प्रकारे चेक करायची. आज आपण मोबाईलवरती आपलं नाव पीक विम्याच्या यादीत आले की नाही हे कसं चेक करायचं हे बघणार आहोत. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आपल्याला सबस्क्राईब करण्यासाठी फक्त खाली लाल बटनच्या सबस्क्राईब बटनवर आपल्याला क्लिक करून माझं चॅनल सबस्क्राईब करता येईल. तर चला मित्रांनो, बघूया पीक विम्याची यादी मोबाईलवरती कशा प्रकारे चेक करायची. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये जे ब्राउझर असेल ते ब्राउझर ओपन करायचे, ज्यामध्ये आपण इंटरनेट यूज करता. आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर असेल किंवा इतर ब्राउझर असेल त्या ब्राउझरवरती आपण क्लिक करून ते ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर वरती जो सर्च बॉक्स येईल त्यामध्ये आपल्याला जायचं आहे uiic.co.in. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा व्ह्यू आपल्याला दिसेल. त्यामध्ये आपल्याला डाव्या हाताला आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना. मित्रांनो, या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होईल. यामध्ये आपण बघू शकता की बीड, अहमदनगर, नाशिक, पुणे, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या याद्या आपल्याला PDF स्वरूपामध्ये इथे उपलब्ध असलेल्या दिसून येत आहेत. मित्रांनो, इथे औरंगाबाद जिल्ह्याची यादी नाही आहे, ती यादी आपण माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तिथून आपण डाउनलोड करू शकता. तर आपण बघूया इथं बीड जिल्ह्याची यादी डाउनलोड करून बघूया. इथं PDF फाईलवरती क्लिक केल्यानंतर ही फाईल डाउनलोड होईल. आपण बघताय फाईल डाउनलोड होतीये. मित्रांनो, या फाईलमध्ये पूर्ण जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची नावं समावेश केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला शोधायला थोडी अडचण येऊ शकते. त्यामुळे ही फाईल ओपन झाल्यानंतर सर्चमध्ये जाऊन आपलं नाव टाकून आपण आपल्या नावानिशी आपण आपलं नाव या यादीमध्ये आपण शोधू शकता. मित्रांनो, यादी डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही फाईल मॅनेजरमध्ये जाऊन डाउनलोड फोल्डरमध्ये ही फाईल बघू शकता. ही PDF स्वरूपाची फाईल आपण ओपन करून त्यामध्ये आपण आपलं नाव शोधू शकता. तर अशा प्रकारची ही यादी आपल्यासमोर येईल. यामध्ये या ठिकाणी सर्चमध्ये जाऊन आपण आपलं नाव टाकून आपण आपलं नाव शोधू शकता. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो.